नाही नाही आयुष्यात प्रत्येक रस्ता आपल्याला कुठेतरी घेऊन जातो. काही रस्ते आपल्या मंजिलाकडे तर काही रस्ते आपल्या स्वतःकडे. बाईकवरून निघाल्यावर फक्त अंतर कमी होत नाही तर मनातला काही कुठेतरी मागे राहतो. निसर्गाची या सुंदर वाटांमध्ये एक गोष्ट जाणवते, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अनुभवायला आपण थोडंसं थांबायला हवं. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. स्वतःचं स्वप्न काय आहे हे बघा आणि त्या दिशेने निघा. कारण की शेवटी आठवणी रस्त्याच्या असतात. तर रस्ता कोणताही असो, प्रवास आपला असायला पाहिजे. बाकीचे फ्रेंड भेटले आपल्याला. कोण भेटला माहिती? रॉनेन भाई, रॉनेन. आपण आता महाराष्ट्र बॉर्डरवरती आणि आपली राईड सुरू झाली आहे. आपली राईड सुरू झाली आहे. आजची राईड आपल्याला 100 किलोमीटर चालवायची आहे गाडी. आपण जात आहोत आता ब्रह्मगिरी पर्वतांवरती. आपल्याला इथून 2 ते किमान 3 तास तरी लागतील जायला. बघू, आपल्याला राईड पण करायची, ट्रॅक पण करायचं आहे. सुरू करू आपली राईड. आजच्या राईडमध्ये आपले फ्रेंड्स जास्त नाही आहेत. आज छोटासा ग्रुप आहे आपला. आपण फक्त चार लोक आहेत आणि 2 बाईक आहेत, बस, जास्त नाही. समोर आपल्याला दिसत आहे महालक्ष्मीचं टेम्पल. आपण आहेत आता नॅशनल हायवे MH48 रस्त्यावरती. आतापासून डोंगर दिसायला लागले मस्त मस्त, पुरे ग्रीन दिसतात. यार परत पाणी यायला लागला. पाणी आला ना काही माझ्या कॅमेराचा माईक बंद होतो. पाऊस मध्ये थांबलो होतं रेनकोट घ्यायला. आणि आपल्या फ्रेंड्सचे इंट्रोड्युशन करून घेऊ. आपल्याकडे आहे रोनिन आणि हे आपले साहिल ब्रो, ते आहे विपुल ब्रो आणि तो आहे आपला दोस्त कोण आहे शुभम भाई. आपण आहोत आता कासा चारोटे साईडला. आपण जात आता जव्हार साईडला. तर हाय गाईस, मी आहे तुमचा मित्र रॉनी आणि तुम्ही बघता नवा व्लॉग 200. मागे पाऊस खूप जोरात होता म्हणून कॅमेरा बंद केला होता आपण. या रस्त्यावरती काही जास्त आहे नाही तुम्ही बघायलासाठी, फक्त रोडच आहे, रोड आणि जंगल. या रस्ता तर तुम्ही बघितलाच असेल. तर आपण भेटू पुढच्या रस्त्यावरती, नाशिक रोड. आपल्याला लीड करत आहे आपली रॉनिन आणि आपण त्यांच्या मागे आहोत. तर मित्रांनो, कसं काय तुम्ही? आय होप तुम्ही चांगल्याच असतील. आपल्याला रायडिंग करताना आपल्याला नियम पाळायचे आहेत. आपण काही जास्त वेगाने गाडी चालवत नाही, स्टंटबाजी करत नाही. आपण नॉर्मली चालत आहेत. हे काय घाटचे रस्ते आहेत तर ह्याच्यावरती 30, 40, 50 स्पीडच्या वरती जात नाही आपण. जर मोकळा रस्ता भेटला तर मग साईडपर्यंत जातो, पण त्याच्या पुढे जात नाही आपण. लेन चेक गाईस, लेन चेक गाईस. हे छोटे मोठे लेन आहेत, आपल्याला मोठा लेन करायचा आहे. हो, अरे यार, पाणी उडवला त्याच्यावर. आज आपण जात आहे तिकडे पाणी यायला नाही पाहिजे, नाही तर मग आपलं पूर्ण राईड खराब होईल. आता आपण लीड करणार आहोत. चलो, आपल्या मागे रॉनी आहे. आता मीच रॉनी आहे, पण रॉनींची बाईक आहे. बाकी इथले व्ह्यू आणि इथले रस्ते एक नंबर भाई, एक नंबर. हे वाला रोड मस्त आहे. तिकडनं पण एक जातो, इकडनं पण एक आहे. आणि समोर काय व्ह्यू. बसवाल्यांचा रोला आहे इकडे. टायमाला होतं ना तेव्हा मस्तपैकी मोठी ग्रुप होतं ना, मस्तपैकी लीन मारत जातात त्या लाईननुसार. आता आपण दोनच आहेत. बाकी व्ह्यूज चेक करू, काय व्ह्यूज चेक करू. इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, इथे थांबू थोडं वेळ. व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्हाला, मस्तपैकी आहे. तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू पॉईंट मस्त आहे. हे वाले व्ह्यू आहे, इथून पुरा डॅम दिसत आहे. व्ह्यू चेक गाईस, व्ह्यू चेक 16. असं पण तुम्हाला इथलं सिनेमॅटिक दाखवणार. असं मध्ये मस्त आहे झूम करून. आपल्या कॅमेरामध्ये एवढे झूम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आपण एंटर केला आता जव्हारमध्ये. राईट साईडला आहे हनुमान पॉईंट. वेलकम टू जव्हार. कसं काय जव्हारकर मित्रांनो? आय होप तुम्ही चांगलंच असतील. काय रोड आहे तरी इकडले, नेचर. मागे गाली पडेल आपल्याला. सावधान, पुढे वाहन वेगाने चालवू नका, कारण की इकडलं गाव रस्ते आहेत आणि झिकझॅक टाईप आहे, दळणवळणचे रस्ते. म्हणून इतक्या जोरात आधी पाणी येत होतं, आता बघा ऊन पडायला लागला.
आपला राईट साईडला मागे आहे ना ऊन पडत आहे मस्तपैकी. आपल्या इकडे पण पडायला पाहिजे आपला वरती. सकाळपासून आपल्या सूर्यदेवतांनी आपल्याला रोशनी नाही दिली होती. जसं आपण पुढे जाऊ ना तसं आपल्याला ऊन भेटेल असं तर वाटत आहे. पण मध्ये पाणी आहे नाही यायला पाहिजे भाई. आपण आता 60 किलोमीटर गाडी चालवून आलो. आपण फक्त आता 40 किलोमीटर बाकी आहे आपला रस्ता. बाकी आपण आहात आपल्या टेकडीवरती एकदम जे डोंगराच्या टेकड्या आहेत ना त्याच्यावरती आपण फिरत आहे पूर्ण. आपल्याला दूरपर्यंत असं डोंगराच्या टेकड्या दिसत आहेत. आपण सकाळी 7 वाजता घरून निघालो होतो. आम्ही 6 वाजता उठून इकडे तिकडे 7 वाजता आपण निघालो होतो. आणि आता वाजले 9. आपल्याला 2 तास लागले यायला. अजून अर्धा नाही तर 1 तास लागेल आपल्याला जायला. कॅमेरामध्ये एवढं दिसत असेल की नसेल पण नाही तर डोळ्यांनी काय दिसतं हाय व्ह्यू चुम्मेश्वर. हो चेक करो गायस व्ह्यू चेक करो. काय रस्ते आहेत तिकडले. इकडून या डोंगरातून त्या डोंगरापर्यंत रस्ते आहेत. इकडनं रस्ते आहेत त्यापर्यंत. आपण घाटमधून निघत आहे इकडनं. एक रायडरला भाई काय पाहिजे. हे असे नजारे हे असले रोड आणि हे खाली आसमान. हे लोकेशन भाई चुम्मेश्वर. बाकी तुम्हाला मजा आली असेल मजा येत असेल तर मला माझे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका यार. एकदा परत सांगतो तुम्हाला. बाकी तुमची सपोर्टची गरज आहे मला म्हणून प्लीज फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाकी तुम्हाला असे चांगले व्ह्यू बघायला भेटतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ऊन आला भाई. सकाळपासून ढगढग दिसत होते. आता थोडीशी रोशनी आली आहे आपल्या चेहऱ्यावरती. मस्त वाटत आहे इकडे. बाकी भाई माझा कॅमेरा ऑन झाला ना की मला काय सुचत येत नाही बोलायला. काय बोलायचं माझे टंग फिसलते. माझी जुबान आहे ना ती अटकते कटक. भाई असे नजारे बघायला भेटेल तर मग थकवा कुठे आणि काय कुठे. आपण 2 तास गाडी चालवत आलो आणि हे वाले नजारे बघितलं तर आपला थकवा उडून गेला आहे. तर बघा ना किती ग्रीन आहे. पूर्ण डोंगर झरणं वगैरे दिसत आहेत छोटे. आपल्याला मागून गाली पडत आहेत कारण की रस्त्यावर मी ध्यान नाही देत. मागची त्याची फाटत आहे. आपल्यावर भरोसा नाही. हे वालं लोकेशन मस्त आहे यार. इथल्या रस्त्यांना कोतरून कापून रस्ते केले आहेत. आणि हवाला ब्रिज काय ब्रिज वाटत आहे. दोन्हीकडनं डोंगर आहेत आणि मधून झरणा पाणी वहत आहे त्याच्यामधून. आपण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. फक्त मी चहा पिला होता. तर इकडे काय थांबू काय खाऊ नाश्ता वगैरे करू. बघू कुठे काय नाश्ता वगैरे भेटेल. देख रहे हो नजारे भाई. इथले कोड गाडी लावू ते लेफ्ट साईडला स्कूटी आहे तिकडे. आपल्याला भूक लागली नाश्ता करून घेऊ आधी. चुप रे मला कॉन्टेंट बनवून देस. काय पावसामुळे काय आपली गाडी हालत झाली आहे पूर्ण चिखल. माझी हालत काय झाली. तुझी हालत जाऊ दे याला गाडीची हालत नांगो. हवाला रायडर आपल्या गाडीला गाली देत होता. काय चिखल उडवला असं ते काय. आपण आलो होतो नाश्ता करायला आणि इकडला नजारे बघा तुम्ही. आपण नाश्त्याचा ऑर्डर दिला आहे तोपर्यंत इकडे थोडंफार व्हिडिओ शूट करू. आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आपण निघणार. आपला नाश्ता वगैरे झाला आहे. आता आपण निघालो आहे तिथून आपल्या लोकेशनवरती. बाकी व्ह्यू चेक करा तुम्ही. मागे झगडा चालू होत आहे तिकडे. हां ठीक आहे. आपल्याला इथून फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे. अर्धा तासाचा रस्ता पार करायचा आपल्याला. आणि समोर बघा काय व्ह्यू आहे भाई. 1 नंबर. आपल्याला कोणतं डोंगर चढायचं माहिती नाही. सिनेमॅटिक चालू आहे इकडं आपलं. स्लिप झाली. खाली लागलं नाही ना. नाही. चल दुसरीकडचे तुटला आता. थांब. तिकडची जा मी तर थकलं आहे.
तुझे लागला नाही 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 जास्त काय गाडी लागलं नाही, आपल्याला पण लागलं नाही. फक्त हे थोडंसं वाकडं झालं आणि ब्रेकचं थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे. तर नंतर बघू गॅरेजला जाऊन. आणि इथला हँडचं तुटलं आहे. आपली गाडी ओके आहे पडून तरी, पण याचं ब्रेकचं थोडंसं मागच्या ब्रेकचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. म्हणून हळूहळू जाऊ आता रॅश रायडिंग नाही करणार. आधी पण नाही करत होतो, आता पण नाही करणार यार. आधी 50च्या वरच्याच होतं, 50च्या आसपास होतं, आता 40च्या आसपासच जाऊ. कधी पण काय पण होऊ शकतो यार. एक तर आपण घरून किती 50-100 किलोमीटर दूर आहोत. करो गाईज, काय पहाड आहे, काय डोंगर आहेत. मला पंख असतो ना, तो उडला असता, मी तिकडे जाऊन बसला असता कुठेतरी. हो आपण पडलो त्याचं मला नाही आहे. हे बघितल्यावर आपल्याला कुठेतरी गॅरेज शोधावं लागेल, तिथे थोडं दाखवावं लागेल. ब्रेकचे इश्यू आहे आणि इथे थोडासा झरणा आहे, ते आपण थांबू. हो पुढे नको जाऊ, मग इकडनं लेफ्ट आपलं टर्न होईल. इथून आपण राईट टर्न मारलं. भाई आपण आता पोहोचलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती. आणि व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा तुम्ही. ऑफ रोडिंग, आपली ऑफ रोडिंग चालूच आहे इकडे. आपल्याला इकडून चढायचं आहे असं आणि हे इथे जायचं आहे आपल्याला. आपण पोहोचलो आहे आपल्या ट्रॅकिंगच्या लोकेशनवरती. भाई आता आपण ट्रॅकिंगचं सुरुवात चालू करू. कॉन्फिडेंस में भाई, कॉन्फिडेंस में. आता आपण आहात महाराष्ट्राच्या मोस्ट ब्युटिफुल लोकेशनवरती. कुठे? ब्रह्मगिरी पर्वतवरती. आणि इथले नजारे बघा तुम्ही. चेक आउट द व्ह्यू. आपलं जे प्लॅनिंग होतं ते आपण सक्सेसफुली पार केलं आहे. एकदा परत सांगतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर, सबस्क्राईब आणि यूट्यूबला सपोर्ट करा प्लीज. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बी सेफ, राईट सेफ. ओके.